नवनियुक्त कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल पदभार स्वीकारला। केंद्राने गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। वयस्कर शेतकऱ्यांना दर महिना सहकार्य निधी, सेंद्रिय शेती, हमीभाव यासाठी काम करणार असल्याचं सुद्धा तोमर यांनी सांगितलं। हमीभावासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलंय। प्रधानमंत्री जी ने 5 वर्ष का समय कहा था और विगत दिनों भी अनेक उपाय किए गए हैं। अब ये 6,000 रुपये का जो इम्पोर्ट है ये भी इस दृष्टि से एक महत्वपूर्ण कदम है। किसान की सामाजिक सुरक्षा ये भी एक दृष्टि से महत्वपूर्ण कदम है। जो राज्य खरीद करने में रुचि रखते हैं, जो राज्य किसान के हित को प्राथमिकता पर रखते हैं, वो राज्य में समर्थन मूल्य पर्याप्त मात्रा में मिल रहा है। अगर राज्य की विल कमजोर होगी तो निश्चित रूप से कहीं दिक्कत जा सकती है। यानंतर जाणार आहोत बीडला। दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी आता कारभारणी पुढे सरसावल्यात। बीड जिल्ह्यातल्या चिंचोळी माळी इथल्या गावच्या महिलांनी गजानन बँकेकडून आयोजित घरगुती वस्तू निर्मितीचं प्रशिक्षण घेत दुष्काळातही स्वावलंबी होण्याचा संकल्प केलाय। बघूया त्यांची प्रेरणादायी यशोगाथा। शेतात पाणी नाही त्यामुळे पीक नाही आणि पीक नाही त्यामुळे घरातलं अर्थकारण थांबलंय। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या शेतकरी बांधवांसाठी गजानन बँकेनं मदतीचा हात पुढे केलाय। गजानन बँकेनं बीड तालुक्यातल्या चिंचोली माळी गावातल्या दुष्काळग्रस्त महिलांना मेणबत्ती, कापडी पिशव्या, पापड आणि रेडीमेड कपडे निर्मितीचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतलाय, जेणेकरून दुष्काळातही या महिलांच्या कुटुंबातलं अर्थकारण थंडावणार नाही आणि हे शेतकरी बांधव दुष्काळाशी 2 हात करू शकतील। आम्हाला आमच्या मॅडमनी एकदम सोप्या आणि सरळ भाषेत शिकवलंय आणि फायदा आम्ही भविष्यात दुष्काळाला तोंड देऊ शकतो। काय होऊ शकतं? रोजगार उपलब्ध होऊ शकतो। दिवसातून 200 रुपये रोजगार मिळू शकतो। अच्छा, तर आता दुष्काळामध्ये तुम्हाला रोजगार मिळतोय कुठून? काय नाही ना, सध्या काही नाही। काय परिस्थिती सध्या? कुटुंब कसं चालवता? तेच कर्जबाजारी झालो, अशा बरेच गोष्टीला तोंड द्यायला लागतं आम्हाला। गजानन बँकेनं आतापर्यंत तालुक्यातल्या 1,500हून अधिक महिलांना या कामाचं प्रशिक्षण दिलंय। यातून निर्माण झालेल्या रोजगारामुळे ऐन दुष्काळात महिलांच्या गावातल्या अर्थकारणाला गती आली आहे। या घरगुती कुटीर व्यवसायामुळे महिलांना कमाईचा मोठा आधार मिळालाय। हे जर मेणबत्त्या बायांनी बनवल्या तर त्यांना म्हणजे त्या कुटुंबियांना हातभार पण लागन आणि त्यांचा रोजगार पण प्राप्त होईल। पाऊस पडतोय का नाही ह्याची तर काही गॅरंटीच नाही। समजा दुष्काळ पुढं पण राहतोय का काय, पण हे मेणबत्त्या स्वरूपाने समजा बायांना रोजगार हमेशासाठी घर बसल्या प्राप्त होईल। बीडच्या गजानन बँकेकडून महिलांना कमी व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जात आहे। महिलांच्या कमाईचा टक्का वाढवण्यासाठी आणि त्यांना दुष्काळात स्थलांतराची वेळ येऊ नये म्हणून हा खटाटोप चालल्याचं डॉक्टर सारिका क्षीरसागर यांचं म्हणणं आहे। पण मार्गदर्शन शिबिरामध्ये जेवढ्या बायका होत्या त्याच्या डबल बायका आज आम्हाला प्रशिक्षणासाठी दिसत आहेत। आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे, बीड जिल्ह्यामध्ये मायग्रेशन खूप आहे आणि ते आता परमनंट मायग्रेशन होण्याच्या कडे चालली आहे स्थिती। तर त्याच्यामध्ये आम्हाला महिलांसाठी करायचंच होतं। तर अण्णांच्या माध्यमातून ही एक चांगली संकल्पना आम्हाला भेटली की बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिला उद्योजकता निर्माण करता येईल। चिंचोली माळी गावातल्या या महिलांनी तयार केलेल्या वस्तू शहरी नागरिकांना नियमित वापरासाठी अतिशय उपयुक्त आहेत। मेट्रो शहरातील नागरिकांनी या महिलांकडील वस्तू खरेदी करून त्यांच्या अर्थकारणाला आणखीन गती दिल्यास दुष्काळाचा सामना करत असताना आर्थिक घडी सावरण्यासाठी त्याचा या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण बघितलं या महिलांनी घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे। बघूया साताऱ्यातली बातमी। राज्यातला दुष्काळ केवळ माती आणि पाण्याचं संधारण करून हटणार नाही, तर त्यासाठी झाडांची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करणं गरजेचं आहे। आणि ही गोष्ट लक्षात घेत साताऱ्यातल्या दुष्काळी देशात अर्थातच माणदेशामध्ये तब्बल 1000 झाडं जगवण्याचा विडा 2 चिमुरड्या भाऊ बहिणींनी उचललाय। पाहूया त्यांनी कोणतं शिवधनुष्य गेल्या 3 ते 4 वर्षांपासून पेरलंय। डोक्यावर आग ओकणाऱ्या सूर्याच्या साथीनं कोरड्या ठाक माणदेशातल्या गोंदावले गावात रोहित आणि रक्षित बनसोडे या भावंडांनी भल्या भल्यानं लाजवेल असं काम हाती घेतलंय।
दुष्काळाशी 2 हात करणारी हजारो गावं आपल्याला दिसतात, पण जलसंधारणाबरोबर वृक्ष संवर्धनासाठी दिवस रात्र झटणारे बंधू भगिनी मात्र महाराष्ट्रात विरळच असावेत. एके दिवशी टीव्हीवरती आमिर खान यांचा सत्यमेव हा कार्यक्रम पाहत होतो. त्या कार्यक्रमामध्ये त्यांची चिमणीची कथा ऐकली. त्या कथेला पाहून मी आणि माझी बहीण रक्षिता पेरी चालू आणि दुष्काळाविरुद्ध टिकाव चालवण्यासाठी तयार झालो. माळावरती गेलो आणि 35 CCTV खाण्यासाठी सुरुवात केली. बघता बघता एके दिवशी आमच्या 3 तासाच्या अथक प्रयत्नातून 3 CCTV पूर्ण झाल्या. त्यानंतर आम्हाला अशीच बातम्याही पाहून जिद्द निर्माण झाली आणि अशीच आमचे कार्य पुढं नेत आमच्या वर 45 दिवसाच्या 75 CCTV पूर्ण तयार झाल्या आणि 1 नालेमान तयार झाला. गेल्या वर्षी या दोन्ही बंधू भगिनींनी पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी पाण्याबरोबर वृक्ष लागवडीचं काम हाती घेण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी गोंदावलेच्या माळ रानात तब्बल 1000 विविध झाडं लावली. हे बंधू भगिनी आजही 1000 झाडं जगवतायत. या दोन्ही भावंडांनी जेमतेम काही दिवसात 75 CCTV खोदून जलसंधारणाचं आणि मृदा संधारणाचं मोठं काम केलं. त्यांनी काढलेल्या विहिरीत आजही समाधानकारक पाणी आहे. परिणामी माळ रानात लावलेल्या वड, पिंपळ यासह गावठी जातीच्या झाडांची वाढही जोमानं होतीये. ही दुष्काळी परिस्थिती एवढंच करून मिटणार नव्हती. मग आम्ही पुढचं पाऊल घेत 1000 झाडांची वृक्षारोपण केलं. त्या वृक्षारोपामधून फक्त आज बघितली तर 409 झाडं लागली आहेत. तरी ते झाडं आज आम्हाला कार्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. 440 झाडं आम्हाला खूप महत्वाचे आहेत आणि हे कार्य आम्ही असेच पुढे सुरू ठेवणार आहे. आणि ह्या कार्याबरोबरच पक्ष्यांसाठी आणि वन्य प्राण्यांसाठी आम्ही एक विहीर तयार केली व त्या विहिरीमधून पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय केली. आपल्या भावाला अगदी सावलीसारखी साथ देते ती म्हणजे रोहितची बहीण रक्षिता. तिनं उन्हाळ्यात टंचाईच्या काळात उन्हानं पाणी आणि चाऱ्यासाठी तडफडणाऱ्या चिमण्यांसाठी दाणा पाण्याची सोय केली आहे. दादा एकटा माळावर श्रमदानाला जात होता आणि नंतर मला वाटलं की त्याला आपण मदत करावी म्हणून मी त्याच्या मदतीला गेले. आम्ही उन्हाळ्यात 75 CCTV घातल्या आणि एक पाझर तलाव तयार केला. विश्रांती म्हणून मी एका झाडाखाली गेली. तिथं मला एक चिमणी दिसली. चिमणी पाण्यासाठी तरफडत होती. ती तरफड पाहू शकली नाही म्हणून माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण तिला धान्य आणि चारा आणि पाणी ठेवूया. नंतर आम्ही एक कुंड्यात केल्या, त्यात धान्य ठेवले, मडकी बांधली अशी दोऱ्यांनी झाडांना आणि त्यांना खायला ठेवले. बनसोडे बहीण भावानं तब्बल 1000 झाडं लावून ती जगवली आहेत. ही दोन्ही मुलं माणदेशात हिरवळ फुलवण्याचं जे अशक्य काम आहे ते करू पाहत आहेत. जे भल्या भल्यांना जमलं नाही तसं जमत नाही ते कामही लहानगी मुलं अगदी लिलया करताना दिसत आहेत. भीषण भयंकर दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या माझ्या जे अपाट कष्ट घेऊन जी काय वनराई साकारली ते बांध व 400 झाडांची वनराई साकारली हे काम पाहून मला खूप मोठा समाधान व आनंद होतोय. जिद्द आणि चिकाटी असल्यावर माणसासाठी काहीच शक्य नसल्याचं या दोन्ही भावंडांनी कृतीतून सांगितलंय. हल्ली या वयात हातात खेळणी आणि चैनीच्या वस्तूंनी मुलांचं लहानपण सुखमय झाल्याचं सर्वत्र दिसतंय. त्याच वयात रोहित आणि रक्षितानं मात्र झाडांसाठी आपला जीव वेचत अवघ्या महाराष्ट्राला ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचवायचं असेल तर झाडं जगवण्यावाचून शाश्वत उपाय नसल्याचं आपल्या कृतीतूनच सांगितलंय. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. स्वागत. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती आणणारं उजनी धरण आता 50% जास्त मायनस साठ्यामध्ये गेलंय. उजनीतून मागल्या 10 दिवसांपासून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जाते आणि त्यामुळे उजनीची पातळी दर दिवसाला खालावत चालली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या आर्थिक विकासामध्ये वाटा सर्वात जास्त कोणाचा असेल तो उजनी धरणाचा. ह्याच उजनी धरणामधून आज भीमा नदीमध्ये 2000 क्युसेसने सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडलेलं आहे. आपण पाहू शकतो आपण आहोत आता सध्या उजनी धरणाच्या मुख्य भिंतीजवळ आणि नदीच्या मुख्य प्रवाहाच्या तोंडाजवळ ते आहोत. उजनी धरणामधून आज सकाळी 7 वाजता सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2000 क्युसेसने पाणी सोडलेलं असलं तरी
हेच पाणी हळूहळू 7,000 क्युसेसपर्यंत वाढवण्यात येईल आणि ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोचलं जाईल। हेच पाणी सोलापूर जिल्ह्यातील औसा ह्या बंधाऱ्यापर्यंत जातं। या उजनी धरणामधून जे पाणी सोडले ते पाणी भीमा नदीतून जात असताना भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला होता। सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे या नदीवरील बंधारे कोरडे ठाक पडलेले होते आणि याच कोरडे ठाक पडलेल्या बंधाऱ्यांमुळे तेथील शेतकऱ्यांची मोठी विवंचना झाली होती, मोठी आर्थिक कोंडी होत होती, चाऱ्याची टंचाई झालेली होती। या भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे ऐन दुष्काळामध्ये भीमा नदीवरील शेतकऱ्यांना मोठासा दिलासा मिळणार आहे। मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, उजनी। यानंतर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर बातमी आहे, कारण उन्हाळ्यामध्ये त्यातही मे महिन्यात पोल्ट्रीचं व्यवस्थापन हा सर्वात अवघड भाग आहे। या काळामध्ये पक्ष्यांचं आरोग्य आणि उत्पादनातलं जे सातत्य आहे ते टिकवून ठेवणं सर्वाधिक अवघड काम असतं। या कठीण काळामध्ये पोल्ट्रीचं नियोजन कसं करावं याचं मार्गदर्शन जाणून घेऊयात मराठवाडा कृषी विद्यापीठातले पोल्ट्री तज्ज्ञ प्राध्यापक MG निकम यांच्याकडून। यावर्षी कमी पावसानं महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय। त्यात तापमान वाढल्यानं शेतीपूरक व्यवसाय देखील संकटात सापडले आहेत। याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय। महाराष्ट्रातलं पोल्ट्री उत्पादन मोठ्या संख्येनं घटलंय। परिणामी ऐन उन्हाळ्यात अंडी आणि चिकनचे भाव वधारलेत। या तेजीचा फायदा घेण्यासाठी तुमच्या पोल्ट्रीचं व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं आहे। उन्हाळा या ऋतूमध्ये कोंबड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मरतूक होत असते आणि ही मरतूक जी आहे ही वाढलेल्या तापमानामुळे त्या ठिकाणी होत असते। त्याला आपण उष्माघात असं म्हणतो आणि कोंबड्या ह्या उष्माघाताला फार लवकर बळी पडतात आणि वातावरणातील तापमान जेव्हा वाढलेलं असतं या वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांच्या शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती ही त्या ठिकाणी कमी झालेली असते आणि कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये निरनिराळे विषाणूजन्य रोग त्या ठिकाणी पक्ष्यांना उद्भवतात। त्यामध्ये प्रामुख्याने राणीखेत नावाचा रोग आहे आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज नावाचा एक आजार आहे। हे रोग त्या ठिकाणी पक्ष्यांना याचा संसर्ग होतो। उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या शरीरावर उन्हाचा ताण वाढतो। बाहेरील तापमान वाढत असताना पक्ष्यांच्या खाद्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। प्रथिनाचं प्रमाण कमी करून ऊर्जा वाढवणं गरजेचं आहे। दुपारी पक्ष्यांना काहीच खायला देऊ नये, जेणेकरून दुपारी तापमान कमी राहण्यास मदत मिळेल। खाद्यावर पाण्याचा शिडकाव करावा, कारण ह्या काळामध्ये वातावरणातील तापमान आणि पक्ष्याच्या शरीराचं तापमान हे जेव्हा दोन्ही समप्रमाणात वाढतं त्यावेळेस पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होण्याची दाट शक्यता असते आणि यावेळेस आपल्याला पक्ष्यांना थोडंसं खाद्य त्या ठिकाणी द्यायचं नाही आहे 11 ते 3 या कालावधीमध्ये। आणि जे काय आपण पक्ष्यांना खाद्य देतो त्या खाद्यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं ओलं जर करून खाद्य दिलं तर मोठ्या प्रमाणावर पक्षी ते खाद्य खातात आणि खाद्याचं प्रमाण जेव्हा पक्ष्याच्या शरीरात जातं पक्ष्याची उत्पादन क्षमतासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगली जी वाढलेली आढळून येईल आणि पक्षी जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपलं उत्पादन देऊ शकतील। ते अंडी देणारे पक्षी असतील किंवा मांसल पक्षी असतील। शक्यतो हे जे खाद्य आहे या खाद्यामध्ये खाण्याचा सोडा साधारणतः 1 क्विंटलला 100 ग्रॅमच्या आसपास आपण जर टाकला तर त्याचा चांगला परिणाम हे पक्ष्यांच्या वाढीवर दिसून आलेला आहे। उन्हाची तीव्रता वाढत असताना जमीन देखील कोरडी पडते। अशा वेळी पक्ष्यांना पाण्यातून रोगराई होण्याची शक्यता असते। त्यामुळे पक्ष्यांना पाणी देताना ते निर्जंतुकीकरण करावं। पक्ष्यांना जीवनसत्वाचे डोस द्यावेत। महाराष्ट्राचं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढलेलं आढळून आलेलं आहे। 45च्या वर तापमान गेलेलं आहे आणि एवढ्या तापमानामध्ये पक्ष्यांची जी काही वाढ आहे त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि असे निरनिराळे जे आजार आहेत ह्यामुळे सुद्धा पक्ष्यांचं जे काही उत्पादन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी होतं। तर आपल्याला उपाययोजना म्हणून निरनिराळ्या रोगांच्या बाजारामध्ये लसी उपलब्ध आहेत, लसीकरण उपलब्ध आहे आणि हे लसीकरण जर आपण पक्ष्यांना वेळीच केलं तर आपले जे काही पक्षी ह्या रोगामुळे बळी पडतात, जसं की राणीखेत नावाचा रोग आहे, IBD नावाचा रोग आहे, ह्या लसी आपण बाजारातून घ्यायच्या आहेत।